तपास अधिकाऱ्यावर आरोपीला अटक, टाळल्याचा गंभीर आरोप, पोलीस महाअधीक्षकांकडे तक्रार। जालना शहरातील एका गंभीर मारहाणीच्या प्रकरणात तपास अधिकाऱ्यानं मुख्य आरोपीला अटक करून जाणून बुजून टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप पुढे आलेला आहे। या संदर्भात भाग्यश्री गणेश शितोळे यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 437/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 325, 354(2), 3(5) इत्यादी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात भगवान शिवाजी शेळके यांच्यासह एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार संबंधित आरोपींनी तिच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण करून जखमी केलंय। या प्रकरणातील 3 आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी मुख्य आरोपी भगवान शेळके यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। तक्रारीत असं नमूद करण्यात आलंय की तपास अधिकारी नरवाडे हे जाणून बुजून आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत असून आरोपी अंबड तालुक्यातील अलमगाव इथं वास्तव्यास असूनही त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये। नेमकी काय घटना घडली होती आणि काय कारवाई करायची, कोणावर कारवाई करायची? भाग्यश्री गणेश शितोळे यांनी भगवान शिवाजी शेळके व भागवत शिवाजी शेळके व अमल भीमराव भांडवले व भागवत शिवाजी शेळके यांच्यावर 326 गुन्हा दाखल 8व्या महिन्यात केलेला आहे। 8व्या महिन्यापासून अजून आरोपी फरार आहे व नरोडे पोलीसवाला हा काहीच कारवाई करीत नाही त्यांच्यावर व SP ला 3 ते 4 अर्ज दिलेले आहे व औरंगाबादला सुद्धा आयुक्ताला सुद्धा अर्ज दिलेले आहे व पोलीसवाला नरोडे हे त्यांच्या पाठीशी घालून काही घेऊन देऊन करून व त्यांना मागं घालत आहे व त्यांच्यावर आत्तापर्यंत 8 महिने होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही व अजून त्यांच्यावर चार्जशीटसुद्धा कोर्टात दाखल केलेली नाही व आम्हाला उडाउडीचे उत्तर देतात। काय मागणी आहे नरोडे साहेबांवर, काय कारवाई करायची आता? व नरोडे साहेबाला यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। नरोडे साहेबावर काय नाव आपलं? अंकुश तुकाराम शितोळे व भाग्यश्री गणेश शितोळे ही आमची सुनबाई आहे।